काय घोटाळा झालाय, काय तक्रार केली आहे? आम्ही लोक आंदोलन न्यासच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब आणि कृषी अधीक्षक धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे की सोयाबीन 2023 अनुदान वाटप आता चालू झालेलं आहे. काही बरेच पडलेलं आहे, परंतु याच्यामध्ये अशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे की कृषी विभागातील काही अधिकारी यांच्या संगनमताने आणि ऑनलाईन CSC सेंटर काही ठराविक लोकांनी ज्यांचे की क्षेत्र नाही, नावावर जमीन कसलीच नाही, परंतु त्यांनी डुप्लिकेट बनावट करून कृषी सहाय्यक यांच्या आधारे बनावट शेतकरी म्हणून कागदपत्र जोडलेले आहेत. बरेच प्रकरणं असे आहेत की सार्वजनिक जमीन म्हणजे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे, काही मंदिराची जमीन आहेत, काही ट्रस्टच्या आहेत, काही त्याच्यामध्ये कसलाच त्यांचा म्हणजे जमिनीचा संबंध नसताना ती 7-12 एकाचा, नाव एकाचे आणि आधार कार्ड एकाचे असे मी हिंगळजवाडी या गावचा एक पुरावा म्हणून जोडलेला आहे. असं जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आपण एक पुरावा म्हणून एके गावचं जोडलेलं आहे. आमच्याकडे पुरावे म्हणून तसे 10-15 पुरावे आहेत, परंतु एका गावचे पुरावे जोडलेले आहेत. त्यांनी ते जिल्हाधिकारी साहेबांनी याचा चौकशी करून जे खोटे अनुदान उचललेलं आहे याची वसुली करून जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी आहे. तुमची मागणी पूर्ण नाही तर काय करणार पुढं? आम्ही भविष्य काळात वेगवेगळ्या पद्धतींचे लोक आंदोलन न्यासच्या वतीने आंदोलन करणार आहोत. सर, 2023च्या सोयाबीन अनुदानामध्ये घोटाळा झाल्याची एक तक्रार केली गेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे. काय आहे आपल्याकडे, त्याची माहिती आली का? काय प्रकरण आहे नेमकं? आपल्याकडं सोयाबीन आणि कापूसच्या भावांतर योजनेसाठी राज्य शासनाने 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे अनुदान जाहीर केलं होतं. त्याच्यामध्ये हिंगळजवाडी जे गाव आहे आणि हिंगळजवाडीमध्ये जे खातेदार आहे, म्हणजे ते तेरमध्ये असू शकतील किंवा इतर गावामध्ये असू शकतील, पण खातेदार हे हिंगळजवाडीचे आहेत. तर तिथं जे ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत त्यांच्या माध्यमातून जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जे शेतकरी यांनी माहिती भरली नव्हती अशा शेतकरी त्यांनी शोधले. असे एकूण 14 शेतकऱ्याची त्यांनी आधार नंबर स्वतःचे टाकले, नाव शेतकऱ्याचं, आणि हे जे पेमेंट मोड आहे हे आधार बेस पेमेंट मोड आहे. म्हणजे ज्या आधारला जे अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटला पैसे जमा होतात. तर अशा 14 शेतकऱ्यांचे त्यांनी आधार नंबर टाकलेले आहेत आणि त्यात एक महाराष्ट्र शासन आणि एक मठातली काहीतरी जमीन आहे. अशा 2 व्यक्ती म्हणण्यापेक्षा हे 2 बाहेरचे आहेत 14 आणि 12 शेतकरी आहेत. अशी एकूण 1,10,000ची रक्कम त्या संबंधित CSC चालकांनी स्वतःच्या अकाउंटवर किंवा नातेवाईकाच्या अकाउंटवर घेतल्याचे दिसून येते. याच्यामध्ये महत्त्वाचे कृषी सहाय्यकांकडे ही माहिती भरण्याची जबाबदारी होती आणि त्याचे लॉगिन ID पासवर्ड हे कृषी सहाय्यकांचे होते, परंतु कामाचा लोड असल्यामुळे त्यांनी सांगितले की मी त्यांना दिले होते विश्वासाने. परंतु साहजिकच आहे की यात कृषी सहाय्यक या युजरनेम आणि पासवर्ड देण्याला जबाबदार आहेत. आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना आता 24 मार्चपर्यंत त्याचा चौकशी अहवाल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार पुढील जी काही कायदेशीर कारवाई आहे ते आम्ही करू. जी तक्रार आहे त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार झालेला आहे, परंतु तक्रारीनुसार त्या म्हणजे नाव आणि आधार क्रमांक कोणाचा आहे याच्याबाबत पूर्ण जिल्ह्यामधील चौकशी होईल. पण याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे युजरनेम पासवर्ड इतरांना दिल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तरीही पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी जी काही जी मिसमॅच आहे ती व्हेरीफाय होईल.